अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला व्यसन, खूप जणांना दारूंचं व्यसन आहे, गुटखा असेल, तंबाखू असेल, दारू असेल, ह्या दारूचं व्यसन नामुळे घरातले खूप लोकांचे संसार बुडाले. मग हे दारू व्यसन कमी करण्यासाठी, बंद नाही होणार आहे, हळूहळू कमी होण्यासाठी महाराजांची कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती देतो. खूप सेवेकरी माता भगिनीचे मला कॉल येतात, मेसेज येतात, दादा आमचे मिस्टर दारू पिता, मग आमचे वडील दारू पिता, आमचे हे दारू पिता, असं खूप जण मला म्हणतात. मग त्याच्यासाठी कोणती सेवा करायची? जो दारू पिणारा आहे, आणि असे पण खूप व्यक्ती आहेत ते स्वतः दारू पिता, मग ते म्हणतात आम्हाला ह्या दारूतून आम्हाला सोडायचंय. पण आपण जे म्हणतो की मग फक्त पुरुषच लोक दारू पिता का? तसं नाहीये. माझ्याकडे तर बँगलोर, मुंबई, जे असं म्हणू नये पण माता भगिनी आहेत त्या पण दारू पिता. ते पण म्हणतात की आम्हाला दारू सोडायची आहे. मग याच्यातून आपण कसं बाहेर पडायचं? कारण की सगळे सारखेच आहे, पुरुष पण सारखे आहे, माता भगिनी सारखे आहे. या दारूच्या व्यसनातून बाहेर कसं पडायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो. सगळ्यात अगोदर आपण ही जी दारू आहे, दारू असेल, गुटखा असेल, काही बाहेरचा नाद असेल, हे व्यसन कधी जडतं? आपण एक्सप्रेस करत नाही, आपण मनातल्या मनात ठेवतो. एक्सप्रेस करत नाही, मनातल्या मनात बोलतो, मनातल्या मनात आपण ताण घेतो आणि ताण आले की लगेच दारू प्यायला जातो. खूप जणांचा खेडेगाव असेल, शहर असेल, मेट्रो सिटी असेल, हा सगळीकडे प्रॉब्लेम आहे. सगळीकडे प्रॉब्लेम आहे, हा ज्वलंत प्रॉब्लेम आहे. दारू ही समस्या म्हणजे ज्वलंत प्रॉब्लेम आहे. आणि असं नाही खेडेगाव असेल तर माणसं असेल, शहर असेल माणसं असेल, पण मेट्रो सिटी असेल तर तिथे लेडीज असेल त्या पण दारू पिता. हे जे फॅक्ट आहे, हे जे खरं आहे. मग याच्यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, खूप जण जे इंजेक्शन घेतात, खूप जण ह्या गोष्टी करतात, पण ते लिमिटेड असते. तुम्ही तुमच्या मनाला सांगितलं पाहिजे. मन आपलं पहिले, आपल्या मनाला तुम्ही शांत केलं पाहिजे. आणि दारू पिल्याने सगळे संकट नाहीसे होत नाही. जे दारू पित असेल त्यांच्यासाठी सांगतोय मी. तुम्ही दारू पिता म्हणजे सगळं ताण जाईल का? नाही. तुमचे मुलं, तुमचे बायका यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. काही काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले या दारूपायी, लोकांचे मारामारी झाला, खून झाले दारूपायी. रिसेंटली पण होळीमध्ये एका मित्राने त्या मित्राला मारून टाकलं. त्याच्यामुळे होते हे दारूमुळे. मग याच्यासाठी काय सेवा करायची? जे ज्यांना दारू सोडायची असेल त्यांनी पण सेवा करू शकता, ज्यांना सोडून घ्यायची असेल त्यांनी पण करू शकता. ही सगळ्यांसाठी सेवा आहे. सगळ्यात पहिले आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असावं, महाराजांचा छोटा फोटो असावा. त्याच्याबरोबर आपण रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा. खूप जण म्हणतात दादा मग आमच्या घरामध्ये नॉन व्हेज होतं, आम्ही काय करायचं? त्या दिवशी दाखवू नका, साखरेचं नैवेद्य दाखवा. महाराजांना तुम्ही वरम भात भाजी पोळी काहीही दाखवू शकता, असं काहीच नाही. आणि श्री स्वामी समर्थ महाराज कधीही जात पात धर्म पंथ लिंग मानत नव्हते. आणि दारू पिणारा व्यक्ती कधीही जातपात पाहत नाही. दारू कधी जातपात पाहती का? नाही पाहत ना. दारू पिणाऱ्या सगळ्या जातीमध्ये सगळे. मग सगळ्यांनी सेवा करू शकता. 2 टाइम नैवेद्य दाखवा, तो नैवेद्याचा प्रसाद सगळ्यांनी घ्यायचा. जे दारू पित असेल त्यांनी काय करायचं, त्यांना जर दारू बंद करायची असेल, सगळ्यात पहिले त्यांना रामरक्षा स्तोत्राचं पाणी द्या. तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यावर हात ठेवायचा, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं, ते पाणी प्यायला द्या त्यांना. दुसरी गोष्ट, त्यांना तुम्ही महादेवाची सेवा करायची. कशी करायची महादेवाची सेवा? महादेवाला काय करायचं, तांब्याभर पाणी घेऊन जायचं, महादेवाला तांब्याभर पाणी टाकायचं आणि तेच पाणी आहे, थोडं पाणी घरी घेऊन यायचं. हे तुम्हाला रोज करायचं आहे. 1 दिवस केलं, 10 दिवस केलं, सोडून दिलं नाही होणार. असे माझ्याकडे खूप अनुभव आहे, त्यांची दारू सुटली. फक्त मन स्ट्रॉंग पाहिजे. सगळ्यात पहिले महादेवाला रोज तांब्याभर पाणी घेऊन जायचं. कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जा, तांब्याभर पाणी टाका. नंतर ते टाकलेलं पाणी जे आहे ते वापस आणायचं, घरामध्ये सगळ्यांना प्यायला द्या. जे दारू पित असेल, व्यसन करत असेल, मारामारी करत असेल, भांडण करत असेल, त्यांना प्यायला द्या महादेवाचं पाणी.
तो झाला दुसरा पर्याय. तिसरा पर्याय काय करायचं त्यांना, काळे मिरे आणि गुळ. काळे मिरे असतात आपण भाजीमध्ये जेवणामध्ये घेत असतो. काळे मिरे घ्यायचे, थोडे काळे मिरे वाटून घ्यायचे, बारीक पेस्ट करा त्याची, त्याच्यामध्ये गुळ टाका. गुळ करून तसे गोळे तयार करा, गोळे छोटे छोटे गोळे करा आणि त्यांना भाजीमध्ये एक दिवस आड जेवणामध्ये द्यायचे. काळे मिरे हातात घ्यायचे, पहिले महाराजांचा जप करायचा, एक 11 वेळेस महाराजांचा जप करायचा, श्री स्वामी समर्थ. काळे मिरे घ्यायचे, 11 वेळेस जप करायचा. नंतर ते काळे मिरे बारीक करायचे, गुळ करायचा आणि दोघं एकत्र त्यांच्या भाजीमध्ये द्यायचे. ते नॉन व्हेज खात असेल टाका त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम. रोज एक दिवस आड त्यांना भाजीमध्ये द्यायचं. त्यांना एक दिवस आड तुम्ही कंटिन्यू द्या, असं नाही. खूप जण काय करता, मग 10 दिवस देता, 15 दिवस देता आणि दारू कमी झाली त्यांची मग बंद करून टाकता. नाही, काळे मिरे आणि गुळ याच्यामध्ये एवढी ताकद आहे. किती दारू पिणारा असेल, किती काही असेल, महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, काही मुलींचं पण प्रमाण जास्त झालेलं आहे. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर असं कोणी नाही, मुलगा मुलगी मुलं सगळेच, आज लहान लहान मुलं दारू पितात. ही वास्तव समस्या आहे. कारण की आई वडील त्यांना पैसे देतात, ते बाहेर काय करतात कोणाला काही माहित नाही. मग आपले मुलं असेल, कोणी असेल, त्यांना तुम्ही ह्या पद्धतीने रोज द्या. रोज जर तुम्ही दिलं तर त्याचा फरक येत असतो. त्याच्याबरोबर तुम्ही घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं. 3 गुरुचरित्र पारायण करा, 1 नवनाथ पारायण करा. त्यांनी पण घर शांत होतं, घर शांत होतं. तुम्ही घरच्या महादेवाला तुम्ही रुद्राभिषेक असेल, श्री सुक्त असेल किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा. महामृत्युंजय मंत्र म्हणून महादेवाला ते पाणी टाकून ते पाणी त्यांना प्यायला द्या. ह्या पद्धतीने जर तुम्ही सेवा केली, आणि जो दारू पिणारा असतो तो संगतीने पित असतो, संगत दोष, त्याची संगत पहिले बंद करा. पहिले संगत बंद करा आणि दारू पिण्याशी जास्त नादी लागायचं नाही, कारण की ते त्यांच्या दुनियेत असतात. तुम्ही फक्त सेवा आणि नामस्मरण, रोज महाराजांचं नामस्मरण करायचं. आणि या पद्धतीने जर तुम्ही कंटिन्यू सेवा केली तर त्यांची जी दारू आहे ती हळूहळू कमी होईल. असे खूप अनुभव आहे माझ्याकडे स्वतः. मुलं असेल, बायका असेल, लेडीज असेल, मुली असेल, त्या म्हणतात दादा आम्हाला दारू सोडायची. हे मेट्रो सिटीमध्ये आहे बरं का. मेट्रो सिटीमध्ये बँगलोर, मुंबई, खूप पैसा आहे त्यांच्याकडे, खूप पैसा आहे. पैसा आहे तर ताण येतो, ताण आले की मग दारू पितात. तर सगळ्यांना एक गोष्ट आहे की ताण प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण दारू पिणं हा पर्याय नाहीये. त्याच्यातून बाहेर पडा. दारू पिल्याने काही नाही, लिव्हर खराब होती, माणूस मरतो. असे खूप जण आहे, माझ्यासोबतचे भरपूर जण मेलेले. कशामुळं? दारूमुळं. म्हणून जे पित असेल त्यांना एक गोष्ट आहे की तुम्ही, हे जीवन आहे आपल्याला, हे जे आयु आरोग्य हे भेटलेलं, हे पैसे देऊन भेटत नाही. तुमचं मन स्थिर पाहिजे, मन स्ट्रॉंग पाहिजे आणि ह्या गोष्टीपासून तुम्ही दूर गेले पाहिजे. कोणी जर म्हणत असेल फ्रीमध्ये फुकटमध्ये जाऊ नका, आपलं मन स्थिर करा. तुम्हाला एकदा जर सवय लागली, तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, कोणी रोखू शकत नाही. म्हणून आपल्या मनाला कंट्रोल करा. गायत्री मंत्राचा जप करू शकता, मन स्थिर करू शकता आणि त्या मार्गी जायचंच नाही. आणि जे दारू पिता त्यांच्या खिशामध्ये रक्षाची पुडी ठेवून द्यायची. त्यांचं मन स्थिर राहील, मनामध्ये किंतु परंतु येणार नाही. आणि मन, त्यांचे जे कपडे असेल ते कपडे कोणाला द्यायचे नाही. मन स्थिर करा. या पद्धतीने जर तुम्ही कंटिन्यू सेवा केली, त्यांना रोज महादेवाचं पाणी दिलं, रोज सेवा जर तुम्ही कंटिन्यू केली, त्यांची जी दारू आहे ती हळूहळू हळूहळू कमी होईल. कसं होतं, मग घरामध्ये भांडणं होता, वादविवाद होता, मग एक जण दारू पिऊन होतो, मग घरामध्ये वादविवाद भांडणं चालू होता आणि तुम्ही त्या व्यक्तीला जर वेगळं सोडलं. या पद्धतीने जी सेवा आहे ती सेवा अवश्य करा. महाराजांवर श्रद्धा ठेवा. सेवा केल्याने तुम्हाला जसं फळ आहे ते अवश्य भेटेल. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.